भीख नहीं, हमारी मांगे भीख नहीं। 5 वर्षात 5 वर्षात 3 वर्षात हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। हमारी यूनियन कोरोना में हीरो, कोरोना में हीरो, हमारी मांगे पूरी करो। 3 वर्षात हाफ बेसिक मिळालंच पाहिजे। समान काम, समान वेतन, समान काम, समान वेतन इयरली इन्क्रीमेंट झालेच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। नहीं तो खुर्ची खाली करो, नहीं तो खुर्ची खाली करो। मागील काही वर्षांपासून लता मंगेशकरमध्ये आरोग्यासाठी, मग तो कोविड असो, अनेक साथीच्या रोगांसाठी ज्या रात्रंदिवस परिचारिका झटतात, त्या आज मॅनेजमेंटच्या काही धोरणामुळे आज त्या रस्त्यावर आलेल्या आहेत। आज इसासनी येथील मग्गा बुद्धी विहाराच्या परिसरामध्ये आज त्या एकत्र जमलेल्या आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे, 5 वर्षापासून रुग्णालयात सेवा दिल्याच्या नंतरही वेतनवाढ केलेली नाही। ते लोक मानसिक छळ त्यांचा करतात, परमनंट केले जात नाही आणि न्याय मागल्यास त्यांना बडतर्फ आणि बदली केली जाते। हक्काच्या सुट्ट्यासुद्धा त्यांना दिल्या जात नाही। काही महिला कर्मचारी महिलांना खात्यातून कमी करण्यात आल्या आणि व्यवस्थापनाकडून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना जर त्यांनी आपला हक्क मागितल्यास त्यांना धमक्यासुद्धा दिल्या जात आहे। आणि म्हणूनच अनेकांच्या जीव वाचवणाऱ्या या परिचारिका आज मॅनेजमेंटच्या उद्धटपणामुळे आज या ठिकाणी एकवटले आहे, रस्त्यावर आलेले आहे आणि आज त्या या ठिकाणी चर्चा करून आंदोलनाची दिशा तयार करीत आहे आणि व्यवस्थापनाला हक्क मागण्यासाठी आज त्या एकत्र झालेल्या आहे। तर त्यांचे जे काही प्रतिनिधी आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया त्यांच्या काय समस्या आहे आणि यानंतर सामोरील आंदोलनाची दिशा काय राहणार आहे। तर आता आपण त्यांच्या प्रतिनिधीशी त्यांच्यावरती ज्या काही त्यांचा छळ होत असेल, त्यांना पगारवाढ मिळत नसेल, त्यांना परमनंट केलं जात नसेल, त्यांना मॅनेजमेंटच्या माध्यमातून छळ होत असेल, धमक्या दिल्या जात असेल, तर प्रत्यक्ष आपण त्या प्रतिनिधीच्या तोंडून त्यांच्यावरती आभीती झालेला प्रकार आपण बोलतो करू। तर ताई, आपण महाराष्ट्र राज्य कास्टटाईप कर्मचारी कल्याण महासंघ या बॅनरच्या माध्यमातून आपण या लता मंगेशकरमधील आपल्यावरती होत असलेला जो अन्याय आहे, या अन्यायाला आपण वाचा फोडण्याचं काम करतात, त्यातील एक आपण प्रतिनिधी आहे। तर आपलं नाव? माझं नाव सेविका मून आहे। मी गेल्या 8 वर्षापासून इथं काम करत आहे। माझं सध्या आता 8वं वर्ष चालू आहे आणि मॅनेजमेंटचं असं म्हणणं होतं, जेव्हा आम्ही जॉईन केलं होतं ते बोलले पर इयरली इन्क्रीमेंट तुम्हाला देण्यात येणार, पण असं वर्ष झालं नाही की आम्हाला म्हणजे वर्ष संपलं आणि इन्क्रीमेंट मिळालं। आम्हाला इन्क्रीमेंट घेण्यासाठी पण सुद्धा लढावं लागलं। 5 वर्षाआधी आम्ही इन्क्रीमेंटसाठी लढलो, त्याच्यानंतर आम्हाला 5 वर्षानंतर इन्क्रीमेंट मिळालं, तेव्हापर्यंत मिळालेलं नाही। आणि आज पण इन्क्रीमेंटसाठी लढलो म्हणून आम्हाला इन्क्रीमेंट मिळालं। म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही लढतच आलो आहे। म्हणजे आम्ही ही किती वेळ करणार आहे, आम्हाला पण दुसरे कामं असतात ना आणि प्रत्येक मुली काही सोबत नसतात आमच्या। तर आम्हाला हेच म्हणायचं आहे की तुम्ही आम्हाला जे बोलले 5 वर्षामध्ये तुम्ही परमनंट करणार आहे, मॅनेजमेंटचं बोलणं आहे की आम्हाला 5 वर्षामध्ये परमनंट करणार आहे। आज आम्हाला 7 आणि 8, 9, 10 वर्ष होऊन गेले, परमनंटचा ऑर्डर मिळालेलं नाही। तुम्ही जे बोलतात ते लिहून द्या आम्हाला की तुम्ही आम्हाला परमनंट करणार आहात, त्यानुसार आम्ही जॉईन होऊ ड्युटीवर। फक्त जे बोलता ते लिहून द्या। तुम्ही म्हणतात तिथे गोष्ट आम्हाला मान्य आहे, पण तुम्ही लिहून द्या, एवढंच आमचं
परत बाकी सर्वांची समस्या हीच आहे का की अजून वेगवेगळी आहे? सगळ्यांची समस्या हीच आहे की तुम्ही जे बोलता त्याच्यावर लिहून द्या आम्हाला की तुम्ही परमनंट करणार आहे 5 वर्षामध्ये, तर आम्हाला लिहून द्या. तुम्ही बोलता ते करा ना. ची व्यवस्थापनाने दखल का बरं घेतली नाही किंवा काही असं तुम्हाला बोलणं झालं की आपण प्रत्यक्ष भेटावं, काही आपल्या समस्या आहेत त्या 5 प्रतिनिधी येऊन मांडावं, असं अशा पद्धतीचे आपल्याला मॅनेजमेंटकडनं काही आलेलं नाही? काहीच नाही. आम्ही आधी पण थोडं आम्ही मिळून बोललो होतो त्यांच्याशी. ते फक्त ओरली आश्वासन देतात की 2 दिवसात तुमची परमनंटची लिस्ट काढतो, 3 वर्षात परमनंटची लिस्ट काढतो. आता 7 जे आमच्यासोबत होते आमचे प्रतिनिधी, ते आता त्यांना आम्ही बसल्यामुळे 12 वर्ष 2012ची 2013ची लिस्ट काढली. त्याच्यामध्ये पण 2013ची अर्धी लिस्ट काढली, अर्धी लिस्ट नाही काढली. म्हणजे त्यांच्यासाठी पण पुन्हा आंदोलन करायचं का आम्ही? लिस्ट पण फक्त दाखवली आणि ते पण दाखवलेली ही स्वरूपात काही दिलेलं नाही. आणि ते कन्फर्म पण नाही त्यांना देणार आहे की नाही देणार आहे. आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभांगी बडगे. काय म्हणणं आहे तुमचं? तर आमचं म्हणणं एवढं आहे की जे आम्हाला संविधानाने न्याय हक्क आम्हाला दिले आहे ते आमचे न्याय हक्क आम्हाला कायद्याने मिळायला पाहिजे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे पॉलिसीप्रमाणे जर 5 वर्षामध्ये परमनंट करणार असं तुम्ही आम्हाला सांगितलं, तर आम्हाला 5 वर्षामध्ये परमनंट करणार हे आम्हाला लिखित स्वरूपामध्ये हवं आहे. आणि ते असं ओरली म्हणतात की आम्ही करू, पण त्यांच्याच सारखं ओरली शब्दावर आमचा विश्वास नाही. कारण त्यांनीसुद्धा आम्हाला याच्या अगोदर पण ओरली आश्वासन दिलेले आहे आणि आम्ही त्याच्यावर डोळे मिटून विश्वास केलं, पण त्याचाही आम्हाला काही फायदा झाला नाही. म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे सर की तुम्ही जे बोलताय ते आम्हाला लिखित स्वरूपात द्या. आता तुमच्या ड्युट्या सुरू आहे ना? हो, आम्ही ड्युटीवरच आहोत आता. ठीक. माझे नाव प्रेमिला गोरले. मी इथे लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडो इथे 8वं वर्ष मला रनिंग आहे. 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपलं पोस्टिंग काय आहे? स्टाफ नर्स. अच्छा, काय म्हणणं आहे आपलं? आम्ही इथे 8 वर्षापासून इथे काम करतात. 8वं वर्ष मला रनिंग आहे. हे लोक जेव्हा आम्ही इथे जॉईनिंग करत असतो तेव्हा ते आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात की आम्ही तुमच्यासोबत 5 वर्षामध्ये आम्ही तुम्हाला परमनंट करू, तुम्हाला इयरली इन्क्रीमेंट देऊ आणि गव्हर्नमेंट सुट्ट्या ह्या सर्व. मग त्याच्यानंतर ते जसं 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी परमनंटचा ऑर्डर काढायला पाहिजे त्यांच्या सांगण्यानुसार. कारण की हे मॅनेजमेंटचेच लोक जे असतात तेच आम्हाला सांगतात. म्हणजे आमचे इंडक्शन प्रोग्राम घेत असतात मिसेस रीता जॉन मॅडम. मॅनेजमेंटचा तिसरा कुठलाही व्यक्ती तिथे नसतो, फक्त मेट्रन मॅडम असतात आणि त्याच आम्हाला सांगतात. मग आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. एक तर ती चुकी हे करतात की आम्हाला अपॉइंटमेंट लेटर आमच्या हातामध्ये देत नाहीत. आणि हे मॅनेजमेंटचं काम आहे ना की त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट लेटर आमच्या हातामध्ये द्यायला पाहिजे, ते आम्हाला देत नाहीत. तरी पण ते वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या बेसिसवर आम्ही काम करत असतो. हे सर्व तुम्हाला मिळत नसल्यामुळे आपण आता जे आंदोलनाची भूमिका आपण घेतलेली आहे, हां, सामोरील आंदोलन आपलं कोणत्या स्वरूपाचं असणार? आमचं याच्यानंतर आता रिझल्ट काय मिळेल त्याच्यानंतर आम्ही समोरचं डिसिजन घेऊ. रित्या आम्ही करत आहोत. आम्ही कुणालाही दगडमार केलेला नाही, आम्ही कुठलीही गाडी किंवा ॲम्ब्युलन्स आम्ही रोखण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा आम्ही कुठल्याही पेशंटला आम्ही त्रास दिलेला नाही. कारण आम्ही अगदी मेन गेटच्या बाहेर आहोत. त्यामुळे तिथून हॉस्पिटल मला वाटते अर्धा किलोमीटर वगैरे काही दुरीवर असेल. त्याच्यामुळे इतकं कन्फर्म आहे की आमच्यामुळे पेशंटला किंवा पेशंटच्या नातेवाईकांना असा कुठलाही त्रास झालेला नाही आहे. वरून मॅनेजमेंटनी आम्हाला दररोज कुणी ना कुणी व्यक्ती येतो, काही ना काही बोलतो आणि आम्हाला गुमराह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमच्यामधली जी युनिटी आहे, आमच्या स्टाफची जी युनिटी आहे, जो फर्स्ट डेला होती त्या युनिटीमध्ये ब्रेक करून आज स्टाफमध्ये एक भीती निर्माण केली की स्टाफला काढून टाकतील. ह्या प्रकारची दबावशाही आमच्यावर आणल्यामुळे आज खूप सारा जो स्टाफ आहे, एक आपल्या घरची जी लेडीज असते ती काम करते आणि पूर्ण फॅमिली मेंबर्स त्यांच्यावरती डिपेंडेंट आहेत. त्याच्यामुळे ते घाबरून जातात की फॅमिली आहे, फॅमिली कसं चालणार. ह्या उद्देशाने कित्येक स्टाफ आहेत जे ड्युटीवर जात आहेत दबावाखाली येऊन. त्यांना पर्सनली फोन केले जातात, तुम्ही ड्युटीवर या, अदरवाईज तुम्हाला काढून टाकण्यात येईल, तुमचा परमनंटचा ऑर्डर काढलेला आहे, हे ते सर. पण हे काय आहे की त्यांनी आम्हाला रिटर्नमध्ये द्यायला पाहिजे आमच्यासमोर. आमच्याकडे प्रूफ काही नाही आणि हे सर्व करून सुद्धा आम्ही काहीही ॲक्शन घेतलेलं नाही आणि आम्ही उग्र रूप आजपर्यंत धारण केलेलं नाही आहे. आजपर्यंत आम्ही अहिंसकरित्याच आंदोलन करत आलो आहोत आणि आम्हाला त्यांनीच ही वेळ दिली. आज आम्ही तिथे बसलो नसतो. आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला उत्तर द्या रिटर्नमध्ये. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जायला तयार होतो. आज ते आमच्यावर काय आरोप आणतात
की यांना पेशंटची चिंता नाही आहे, यांना हे लोक पेशंटच्या जीवासोबत खेळतात, हे लोक अन्याय करतात, यांना यांच्या म्हणजे जिम्मेदारीची कल्पना नाही आहे. म्हणजे हे आमच्यावर दडपशाही आहे ना. आम्ही स्वतःहून तिथे बसलेलो नाही. जर त्यांनी आम्हाला 10 दिवसाचा वेळ दिला नसता तर आम्ही मुकाट्याने ड्युटीवर गेलो असतो. जर त्याच दिवशी जर आम्हाला रिटर्न आन्सर मिळालं असतं आम्हाला समाधानकारक, तर आम्ही डेफिनेटली ड्युटीवर जाणार होतो. आजही आम्ही ड्युटीवर जाण्यासाठी रेडी आहोत. आम्हाला काहीही त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही आहे. आम्ही ड्युटीवर जायला रेडी आहोत, पण आम्हाला जे आन्सर आहे ते आम्हाला रिटर्नमध्ये मिळायला हवं आमच्या हातामध्ये, आमच्या सर्वांच्या समोर. आम्ही 2 व्यक्ती मॅनेजमेंट समोर जाऊन बोलणार नाही, कारण की आजपर्यंत तेच होत आलं. त्यामधून प्रॉपर काहीही आन्सर मिळालेलं नाही. त्यामध्ये मग काय होतं की मॅनेजमेंट म्हणतात 2 जण आले होते, झालं ते. मग आतमध्ये गेल्यानंतर काय बोलणं झालं, 2 स्टाफ आणि मॅनेजमेंटचे तितके सर्व व्यक्ती, त्याच्यामध्ये 2 स्टाफ काही नाही बोलू शकत ना. त्यांच्यावर 10 लोक 10 क्वेश्चन करतील, ते 2 स्टाफ घाबरून जाणार नाहीत का? ते पण वरिष्ठ अधिकारी, आम्ही कनिष्ठ अधिकारी. कंप्लीट झालेले आहेत. याच्या आधी 2दा आमचे आंदोलन झाले. 8व्या महिन्यामध्ये झालेलं होतं आंदोलन, तेव्हा पण त्या लोकांनी पोलीस फोर्स बोलवली आणि त्याच्यामध्ये सर्व स्टाफमध्ये एक भीती निर्माण केली आणि मग तिथून सर्वांना पळून लावलं आणि त्यांनी हे म्हटलं की आम्ही 2 दिवसामध्ये तुमची परमनंटची ऑर्डर काढू. मग त्या आश्वासनावर आम्ही ड्युटीवर गेलो. मग त्यानंतर त्यांनी परमनंटची ऑर्डर आम्हाला दाखवली नाही आणि काढली नाही. मग आम्ही का त्यांच्या ओरली आश्वासनावर वारंवार असाच विश्वास करत जायचं का? आणि त्यांनी आमच्यावर दडपशाही करायची. आता आम्ही दडपशाही कुठेपर्यंत सहन करायची तुम्ही हे सांगा. मेरा नाम सुनीता गाते हैं। मैं लता मंगेशकर हॉस्पिटल में नर्सिंग स्टाफ हूँ। 8 साल से मैं यहाँ जॉब कर रही हूँ और आज हम 10/7/2021 से आंदोलन कर रहे हैं, काम बंद आंदोलन। इसका करने का सबसे मुख्य कारण ये है कि हम लोगों को परमानेंट का बोला गया है कि 5 साल में आपको परमानेंट करेंगे, लेकिन हमें परमानेंट नहीं किया गया। हमें हाफ बेसिक भी मिलना चाहिए 3 साल में, लेकिन वो भी हमें नहीं मिला। जब हम लोगों ने आगे बढ़कर उनसे बातें की कि नहीं सर हमें परमानेंट कीजिए, हमें हाफ बेसिक दीजिए, हमारी सारी छुट्टियां हमें मिलनी चाहिए, हमारा सारे हक हमें मिलने चाहिए, लेकिन वो इस बात के लिए विलिंग नहीं हुए और इसके कारण उन्होंने हमारे साथ की 2 लड़कियों को ट्रांसफ़र दे दिया। बिना किसी कारण के, बिना किसी रीज़न के उन्होंने उन्हें ट्रांसफ़र कर दिया। वो एक ANC मदर है और एक स्टाफ है, तो ये कोई रीज़न नहीं है कि उन्हें हम ट्रांसफ़र कर दें और ना ही उन्हें पहले से बताया गया। और सर वो लोग हमारे साथ कई प्रकार से हमें हराश करते हैं। अगर हम हमारे हक मांगने जाते हैं, जैसे मैटरनिटी लीव अगर देते हैं तो मैटरनिटी मदर को वो चाहती है कि उसे पूरे 6 मंथ छुट्टी मिले, लेकिन ऐसा नहीं होता है। जैसे हमारे 15 दिन या 20 दिन बचे होते हैं, 9 मंथ कंप्लीट होते हैं, तो वो लोगों को PL नहीं दी जाती है, उन लोगों को डायरेक्ट मैटरनिटी में छोड़ दिया जाता है। बोलते हैं आप डायरेक्ट मैटरनिटी लो और फिर 2.5 महीने 3 महीने 4 महीने के बच्चे को छोड़ के वो लोग ड्यूटी ज्वाइन कर लेती है। ये तो हरेसमेंट है ना सर। ऊपर से हम जब स्पेशली मेरा प्रॉब्लम है, मेरा 9वें महीने में एक्सीडेंट हुआ था 2020 में, तब मैंने छुट्टी लिया था। मुझे 15 ही दिन में बोला गया ज्वाइन कर। उस समय मेरा एक्सीडेंट बहुत सीरियस था, मुझे एप्टाइन टैबलेट चल रही थी, कोर्स पे थी। डॉक्टर ने मुझे बोला था कि अभी फ़िलहाल में तो तुम्हें ड्यूटी नहीं करनी चाहिए, रेस्ट चाहिए, फिर भी मुझे 15 डेज़ में ज्वाइन करने के लिए बोला गया। मैंने मैडम से बात की और ख़ुद की ही मर्ज़ी से छुट्टी ली। मेरी सारी छुट्टियां मैंने दे दी, मतलब उसी लीव में चले गई। जब फिर उसके बाद कोविड आया, कोविड में मुझे सिक लीव लेना पड़ा और उस सिक लीव की मैंने एप्लीकेशन मैटर्न ऑफिस में दी, तो उस समय मेरी 2 एप्लीकेशन मैटर्न वो सिक लीव की वहाँ से गायब कर दी गई। एक हो सकती है, 2 कैसे हो सकती है, लेकिन दोनों भी गायब हो गई वहाँ से। और जब मैंने सेकेंड एप्लीकेशन की तो वहाँ BSPM ऑफिस से वो एप्लीकेशन वापस आ गई कि आपने लेट एप्लीकेशन की। इस तरह से मेरा उस समय भी हरेसमेंट हुआ। 1 मंथ का सैलरी मेरा पूरा माइनस कर दिया गया। इसी तरह से मेरी पूरी लीव भी ख़त्म हो चुकी है। ऐसी कई प्रकार की हम लोगों के साथ में हरासमेंट होती है। और अभी करंट में एक मैटरनिटी से आई हुई मदर है, वो कह रही है कि 2 साल का बॉन्ड उनसे लिख के लिया गया है कि अगर आपको मैटरनिटी चाहिए तो आपको 2 साल का बॉन्ड लिख के देना है
कि आप 2 साल यहाँ कंटिन्यू जॉब करेंगे तभी आपको मैटरनिटी लीव मिलेगी, अदरवाइज़ नहीं मिलेगी। ऐसी हमारी ये 5 मांगनी है जो हमारे मैनेजमेंट में, स्पेशली हमारे जो मैट्रन मैडम है, फर्स्ट मैट्रन मैडम रीता जॉन, सेकंड मैट्रन मैडम छाया पाल मैम, ये दोनों ही हम लोगों को कभी कोऑपरेट नहीं करती है। वो कभी हमारी ज़रूरतों के बारे में, हम तो नर्सिंग स्टाफ है और वो हमारे मैट्रन मैडम है, तो उन्होंने हमें लीगल सपोर्ट करना चाहिए। हमें किसी और के पास जाने की आवश्यकता नहीं होनी चाहिए, लेकिन वो हमें सपोर्ट नहीं करती है। यही कारण है कि आज हमें यहाँ खड़े होना पड़ रहा है। क्या बात। तो हमें, अगर वो हमें सपोर्ट नहीं करना चाहती है तो हमें उनकी जगह कोई दूसरे मैडम चाहिए हमारे साथ कंटिन्यू रहे, वरना हमें वो नहीं चाहिए, उनकी जगह हमें दूसरे मैडम चाहिए। इतना ही बोल तर हे आहे लता मंगेशकर येथील सिनियर नर्स स्टाफ आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। त्यांचं बेमुदत आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना इंडियन मेडिकल काउन्सिलच्या माध्यमातून जे काही नियमावली बनलेली आहे, जे काही नर्सचे पेमेंट असतील, नर्सच्या ड्युट्या असतील, ह्या तय झालेल्या असतानासुद्धा लता मंगेशकर मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही पद्धतीची मिळत नाही आहे। परमनंटसुद्धा त्यांना केलं नाही, वेतनवाढसुद्धा झालेली नाही आणि अनेक त्यांची समस्या आहे आपण आता या ठिकाणी जाणून घेतलेली आहे। निश्चितच त्यांचं आंदोलन, त्यांचं सुरू असलेलं आंदोलन निश्चितच त्यांना न्यायहक्कापर्यंत घेऊन जातील, त्यांना त्यांचे अधिकार मिळतील अशी आपण आशा करूया। आज महाभोगी बुद्धविहारामध्ये या ठिकाणी हा सर्व समूह, हे सर्व कर्मचारी या ठिकाणी एकवटलेले आहे आणि आपल्या आंदोलनाची दिशा तय करत आहे। आज नागपूर येथून पास महाराष्ट्र न्यूज, सुपान बितार, नागपूर, महाराष्ट्र।